नमस्कार मित्रांनो, पाकिस्तान हा असा विषय आहे की एकतर तो घेवत नाही आणि घेतला तर तो सोडवत नाही. तर काल 2 व्हिडिओ या विषयावर झाले. एक स्वतंत्र झाला, एक आमच्या तिघांचा, स्वातीताई आणि चंद्रशेखर नेनेंचा झाला. आणि म्हटलं बस झाला ना, म्हणजे पाकिस्तानचा संजय राऊत होण्यापेक्षा दुसरा विषय घेतलेला बरा. पण अशा नवीन नवीन गोष्टी कळतात की जे ऐकून, जे वाचून व्हिडिओ करणं आवश्यक वाटतं. पाकिस्तानमध्ये बंडाळीची शक्यता आहे का असं वाटतं, पण उगाचच हे अफवा पिकवायला काही बातम्या करायच्या नव्हत्या. कारण एरवी आपली हिंदी चॅनल असतील, मराठी चॅनल असतील, जिथे सारखं तिसरं महायुद्ध सुरू होतं, सारखं सरकार उलथवून टाकलं जातं, सारखं काहीतरी घटना घडत असतात, तर त्या तुलनेत मला असं वाटतं की पाकिस्तानमध्ये काय चाललं आहे याचं अधिक तपशीलवार वर्णन महत्त्वाचं आहे. पाकिस्तानमध्ये आपल्याला आठवत असेल, नुकतीच एक मोठी घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटना दुरुस्तीच्या नुसार पाकिस्तानमध्ये चीफ ऑफ डिफेन्स कमिटी किंवा जॉईंट चीफ ऑफ डिफेन्स हे सगळं पदच रद्द करण्यात आलं. पूर्वी कसं होतं, पाकिस्तानचं लष्कर, नौदल आणि हवाई दल यांची एक संयुक्त समिती असायची आणि त्या संयुक्त समितीचा एक अध्यक्ष असायचा आणि तो अध्यक्ष लष्कर, नौदल किंवा हवाई दल या तिन्हीतनं कुठल्याही दलातनं असू शकायचा. आणि त्याचं स्थान हे लष्कर, हवाई दल, नौदल प्रमुख हा इतकंच असायचं, म्हणजे तो काही वरचं स्थान नसायचं. पण आता पाकिस्तानमध्ये या घटना दुरुस्तीद्वारे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख हे नवीन पद तयार करण्यात आलं. केव्हा नंतर तर 27 नोव्हेंबरला, जेव्हा तत्कालीन म्हणजे सध्याचे जे जॉईंट चीफ ऑफ कमिटी वगैरे जे काही होते, साहिर शमशाद मिर्झा, ते निवृत्त होत होते. ते निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी नवीन पद न नेमता ते पदच रद्द करून टाकायचं आणि त्याच्याऐवजी सैन्य दलांचा प्रमुख हे नवीन पद निर्माण करायचं. त्याच्यातही अशी अट घातली की हा तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख लष्कर त्याच्यातनंच असला पाहिजे. म्हणजे तो हवाई दल प्रमुख किंवा नौदल प्रमुख किंवा नौदल किंवा हवाई दलातला कोणताही अधिकारी सैन्य दलांचा प्रमुख होऊ शकत नाही. फक्त भूदलाचा किंवा लष्कराचा प्रमुखच हा प्रमुख म्हणा किंवा तिथला वरिष्ठ अधिकारी हा तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख होऊ शकतो. आता असं तेव्हा विचार करण्यात आला होता की हा सगळा घाट कोणासाठी घालण्यात आला, तर हा सगळा घाट फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यासाठी हा घाट घालण्यात आला. कारण आसिम मुनीर 29 नोव्हेंबर 2025ला निवृत्त होत होते. 27 नोव्हेंबरला साहिर शमशाद मिर्झा निवृत्त होत होते. आसिम मुनीर 29 नोव्हेंबरला निवृत्त होत होते आणि मग आसिम मुनीर यांची नेमणूक त्यांच्या जागी करून तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख म्हणून की त्यांना एक हयात त्यांना आपली कारकीर्द, जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत कारकीर्द त्यांना चालवता येईल. पण गंमत म्हणजे घटनेत बदल झाले आणि ते बळजबरीने करून आणले. त्याच्यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांना संसदेच्या बाहेर हाकलण्यात आलं, कारण त्यांनी गोंधळ घातला म्हणून. आणि एका प्रकारे बहुमताच्या जोरावर हे बदल रेटण्यात आले. घटनेत बदल झाला, पण त्याचं नोटिफिकेशनच अजून काढलेलं नाही. आणि जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत हे जे बदल झालेत, कायदा बदलला पण तो जोपर्यंत नोटिफाय केला जात नाही तोपर्यंत त्याला काहीही अर्थ नाही. आता हे करायचं झालं म्हणजे मला अयोध्येच्या बाबरी ढाच्याच्या पतनाची गोष्ट आठवली. आपल्याला आठवत असेल तेव्हा PV नरसिंह राव, आपले तत्कालीन पंतप्रधान, ते देवपूजा करत होते आणि जेव्हा कारसेवा सुरू झाली आणि कारसेवक आक्रमक होऊन तो ढाचा पाडायला कळसा ज्याच्या घुमटावर चढले, तेव्हा नरसिंहराव पूजा करायला बसले आणि तिन्ही घुमट पाडून होईपर्यंत ते काही पूजा करायचे उठले नाहीत. योगायोग आहे ना, म्हणजे देवपूजा माणूस करतो. नरसिंहरावांसारखा विद्वान पंतप्रधान, काँग्रेसचा विद्वान पंतप्रधान, कारण काँग्रेसमध्ये विद्वानांची कमतरता खूप असते, पण
लोकांना त्याच्यातही राजकारण दिसतं की बहुधा नरसिंहराव यांनाच तो बाबरी ढाचा पाडायला हवा होता, त्यांच्या पक्षात त्यांचं चाललं नसतं म्हणून त्यांनी असं केलं. तशीच गोष्ट पाकिस्तानातही झाली. बघा, 29 नोव्हेंबरला आसिम मुनीर निवृत्त होणार होते. ते निवृत्त व्हायच्या आत त्यांना तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख म्हणून नेमणं अपेक्षित होतं. आणि हे होत असताना बरोबर 28 नोव्हेंबरला बहुधा त्यांच्याही छातीत बारीक कळ आली, जशी आपल्याकडच्या राजकीय नेत्यांची येते. आणि तशी प्रकृती तपासण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ लंडनला निघून गेलेले आहेत. म्हणजे ते लंडनहून परत येईपर्यंत हे काही नोटिफिकेशन निघणार नाही. आज 30 नोव्हेंबर म्हणजे तांत्रिकदृष्ट्या फील्ड मार्शल आसिम मुनीर निवृत्त झालेले आहेत. त्यांना नवीन पद दिलं नाही, याचा अर्थ त्यांचं पद गेलेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्या पाकिस्तानमध्ये चर्चा होती की हे नोटिफिकेशन काल निघायला हवं होतं 29 नोव्हेंबरला. मग ते का निघालं नाही? आता त्याच्यावर पाकिस्तान सरकार सारवासारव करतंय की निघणार आहे नोटिफिकेशन, काही लगेच निघेलच असं नाही. म्हणजे हे खरं आहे की नोटिफिकेशन कायद्याचं निघायला काही महिने काही वर्ष लागू शकतात. हे भारतातही अनेक गोष्टी झाल्या. नवीन लेबर कोड अस्तित्वात आले, त्याचं नोटिफिकेशन, इतर काही कायद्यांचं नोटिफिकेशन निघायला वेळ लागला, पण त्याच्यामुळे कोणाची निवृत्ती अडली नव्हती. पाकिस्तानमध्ये आसिम मुनीर यांची निवृत्ती त्याच्यामुळे अडली होती. आता याच्यात पुन्हा असं म्हणणारे लोक आहेत की पाकिस्तानमध्ये सैन्य प्रमुख, लष्कर प्रमुखांचं कार्यकाळ हा 5 वर्षापर्यंत, 3 वर्षांचा 5 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आहे. हे केव्हा झालं तर आसिम मुनीर लष्कर प्रमुख असतानाही हा बदल करण्यात आला. म्हणजे मी समजा सरकारी कर्मचारी असेल आणि तेव्हा जर काही बदल झाले, पेन्शनची गोष्ट घ्या, तर जे नंतर लागलेले त्यांच्यासाठी ते बदल लागू होतात. जे आधीपासून लागलेले आहेत, जे सेवेला लागताना किंवा लष्कर प्रमुख झाले असताना ज्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा आहे हे त्यांना माहिती आहे, त्यांच्यासाठी हा 5 वर्षाचा नियम लागू नाही. पण आता त्यांचे समर्थक म्हणतायत की ठीक आहे, नाही निघालं नोटिफिकेशन, पण आता कार्यकाळ 5 वर्षाचा आहे आणि लष्कर प्रमुखांसारखं पद असं आहे की जिथे बाय डिफॉल्ट हे 3 वर्षाचा कार्यकाळ असताना तो 5 वर्ष वाढवला जाऊ शकतो. पण आता याला आव्हान द्यायचं तर आव्हान कुठे देणार? पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात. कारण अजूनही घटनापीठ पाकिस्तानचं अस्तित्वात आलेलं नाही आहे, कारण नोटिफिकेशन निघालेलं नाही आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये कोणी कोर्टात गेलं की आसिम मुनीर यांची कारकीर्द 3 वर्षाची संपलेली आहे, त्यांना 5 वर्षाची कारकीर्द लागू होत नाही, कारण जो नियम बदलला आहे ते सेवेत असताना हा नियम बदललेला आहे, त्यामुळे त्यांना तो लागू होत नाही. आणि नवीन घटनात्मक बदल आहे तो अस्तित्वात आलेला नाही आहे. आणि त्यामुळे आसिम मुनीर निवृत्त होऊ दे आणि मग नवीन कोणतरी तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख वगैरे जो सेवेत आहे, लष्करात आहे. तांत्रिकदृष्ट्या ही गोष्ट बरोबर आहे. आणि पाकिस्तानमधली न्यायालयं खूप म्हणजे टोची मारणारी न्यायालय, म्हणूनच लष्कराने सरकारच्या मानगुटीवर दबाव टाकून त्या सर्वोच्च न्यायालयाला समांतर किंवा त्याच्यावर वरचढ असं घटनापीठ केलं. आणि या घटनापीठात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांना नेमणं, बढती बदली, ज्या सगळ्या गोष्टी ते त्यांच्या हातात दिले. पण अजून हे झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे अशी शंका येते की पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती आहे त्याचं वर्णन कालच्या व्हिडिओत झालंच आहे. मी आज तुम्हाला केवळ तांत्रिक बाबी समजावून सांगतोय. तर ही परिस्थिती अभूतपूर्व आहे. 3-4 गोष्टींची उदाहरण देतो. पाकिस्तानमधून UAE संयुक्त अरब अमिरातीत जाणाऱ्यांना 80% रिजेक्शन रेट, व्हिजाच मान्य होत नाही आहे. दुसरी गोष्ट, पाकिस्तानमधून रेकॉर्ड संख्येने अफगाण लोकांना बाहेर काढतायत. त्यांच्याकडे देशद्रोही म्हणून बघतायत आणि त्यांना 15 लाख लोक या वर्षभरात काढले. एकूण 45 लाख लोक इराण आणि पाकिस्तानमधून अफगाण लोकांना. आपल्याकडे बांगलादेशींविरुद्ध 10-20 लोकांना पाठवलं की आपलेच लोक छाती पिटतात. पण जे अफगाण लोक पाकिस्तानमध्ये गेली 40 वर्ष, 45 वर्ष, 30 वर्ष राहत आहेत, त्यांना निर्दयीपणे पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये हाकलते आणि कोणीही मानवाधिकारवाला त्याच्याबद्दल छाती पिटायला तयार नाही आहे. पण हे दुसरीकडे होतंय. हे सगळं होत असताना
गाझापट्टीतला विषय पुन्हा आलेलाच आहे. पाकिस्तानचे एक मंत्री म्हणले की आम्ही तिथे सैन्य पाठवायला तयार आहोत, पण आम्ही हमासचं निशस्त्रीकरण करायचं नाही. म्हणजे काय तुम्ही हमासच्या बरोबरीने इस्रायलशी लढायला सैन्य पाठवणार आहेत? म्हणून म्हटलं की हा जो सगळा पाकिस्तानमधनं जी वक्तव्य येत आहेत त्याच्यातनं काहीतरी ठीक नाही आहे ही गोष्ट समजते. पण आता ते नेमकं काय होतंय, पाकिस्तानच्या घटनेचा आणि कायद्याचा अर्थ कोण लावणार हे कल्पना नाही. पण जी गोष्ट PV नरसिंहराव यांनी केली होती तशीच गोष्ट शहबाज शरीफ यांनी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी लंडनला जाऊन केली की नाही, हा आता चर्चेचा विषय आहे. अर्थात ते पाकिस्तानचं न्यायालय ठरवणार आहे, पाकिस्तानचं लष्कर ठरवणार आहे. पाकिस्तान काही हा असा 100% कायद्याने चालणारा देश नाही. जर चालत असता तर पाकिस्तानमध्ये हुकुमशाही इतके वेळा येऊन गेली नसती. आणि त्यामुळे तुम्ही म्हणाल की ठीक आहे, काय नाही झालं, लष्कर म्हणाल की नाही आम्हाला करून टाकायचं. पण लष्करातही कुठेतरी अस्वस्थता आहे. जसे म्हटलं की जर नौदल प्रमुख, हवाई दल प्रमुख किंवा नौदल आणि हवाई दलातले कोणतेही अधिकारी जर तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख बनू शकणार नसतील तर त्यांच्या मनात अस्वस्थता असणं स्वाभाविक आहे. आणि आसिम मुनीर यांना एक्सटेन्शन मिळालं आणि त्यांनी समजा 5-6 वर्ष काढली तिथे, तर जे आज 50 ते 60च्या मधले जे अधिकारी आहेत त्यांची अस्वस्थता आहे. कारण त्यांनी त्या खुर्चीवर बसायचं स्वप्न बघितलं होतं, पण आसिम मुनीर तिथे असेपर्यंत त्यांचा नंबर लागणार नाही. आणि त्यामुळे या अधिकाऱ्यांचं जर बंड, त्यांनी जर बंड केलं, पाकिस्तानी लष्करांनी जर बंड केलं पाकिस्तानच्याच लष्कराविरुद्ध, तर काय होईल? आणि हे लष्कराचं बंड होण्याची शक्यता आहे. कारण याआधी पण इम्रान खान असताना इम्रान खान एकटा नव्हता, तो फैज हमीद वगैरे सगळे लष्करातला एक मोठा गट तालिबानच्या बाजूनी आणि तुर्कीच्या बाजूनी, कतारच्या बाजूनी, मलेशियाच्या बाजूनी होता. आणि त्यामुळे पाकिस्तानात नेमकं काय चालू आहे त्याबाबत शंका उपस्थित होत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.